धन्यवाद। आज वर्षा विधानसभा आणि अंधेरी विधानसभेच्या वतीने के पश्चिम महानगरपालिका कार्यालयावर दळक मोर्चा, हंडा मोर्चा याचे आयोजन करण्यात आलेले आहे। या आयोजनामध्ये आज आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले या विभागाचे विभाग प्रमुख आमदार शिवसेना नेते डॉक्टर ॲडव्होकेट अनिल परब साहेब, तसेच संजय कदम, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, आपल्या सगळ्यांना माहितच आहे की आज आपण डोक्यावर हंडे घेऊन आज हा मोर्चा का काढलेला आहे। पाण्याची टंचाई, जर पाण्याची टंचाई असेल, जर पाण्यामध्ये कोणत्याही प्रकारचा कपात केला असेल तर महानगरपालिकेने पेपरमध्ये, सोशल मीडियामध्ये किंवा टीव्हीच्या माध्यमातून डिक्लेअर केला पाहिजे की या मुंबई महानगरपालिकेमध्ये पाण्याची टंचाई झालेली आहे, आपल्या तलावामध्ये पाणी नाहीये, त्याच्यामुळे आम्ही अमुक पर्सेंटेज, अमुक वेळ पाणी तुमचं कमी करणार आहोत, अमुक वेळ आम्ही वाढवणार आहोत की कमी करणार आहोत। कोणतीही पूर्व सूचना न देता महानगरपालिकेने जो पाणी 8 वाजता यायला पाहिजे तो पाणी 11 वाजता येतो, जो पाणी 8 ते 12 वाजेपर्यंत असला पाहिजे तो पाणी फक्त 1 तास किंवा पाऊण तास येतो। आम्ही जबाब विचारल्यानंतर कोणताही उत्तर महानगरपालिकेचे अधिकाऱ्यांकडे नाहीये। आम्ही जेव्हा या मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे गेलो, आम्ही सर्व आमदार गेलो, परब साहेब आम्ही सगळे गेलो होतो, त्यांना विचारल्यानंतर आयुक्तांचं म्हणणं असं होता की आम्ही कुठेही कपात केलेली नाहीये। बांधवांनो, जर तुम्ही कपात केली नाही तर मला हा प्रश्न पडतोय की पाणी जो तुम्ही 4-4 तास 3-3 तास देत होते तो पाणी अचानक अर्धा तासावर कसा आला? जो प्रेशर 55 आणि 58 पाहिजे असतो तो प्रेशर तुमचा 30 आणि 35 वर कसा आला? याचं उत्तर या मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त देत नाहीये, या महानगरपालिकेचे अधिकारी देत नाहीये। याचं कारण आपल्या लोकांना माहित नसणार तर मी तुम्हाला आज सांगू इच्छितो, या सरकारला जे आज इथे बसलेली आहे त्यांना महानगरपालिकेची निवडणूक आता घ्यायची आहे आणि महानगरपालिकेची निवडणूक घेताना त्यांना लोकांना दाखवून द्यायचं आहे की बघा आम्हाला निवडून द्या तरी आम्ही तुम्हाला पाणी देऊ, आम्हाला निवडून द्या तर आम्ही हे काम करू ते काम करू। बांधवांनो, लक्षात ठेवा, आज शिवसेना फक्त पाण्यासाठी रस्त्यावर उतरलेली आहे। उद्या जर गरज भासली तर आम्ही बाकीचे जे मुद्दे आहेत हे घेऊन रस्त्यावर उतरणार आहोत, हे लक्षात ठेवा बांधवांनो, हे लक्षात ठेवा। आज मी जास्त बोलत नाहीये, आपले विभाग प्रमुख ॲडव्होकेट अनिल परब साहेब हे आपल्याला इथे मार्गदर्शन करणार आहेत। माझी एकच मागणी आज के पश्चिम महानगरपालिकेचे जल अभियंता तसेच जलकामाचे जे या इथे अधिकारी आहेत त्यांना एकच विनंती आहे, या के पश्चिम विभागाचे जे कमिशनर, असिस्टंट कमिशनर आहेत, सहाय्यक आयुक्त आहेत, त्यांना माझी एकच विनंती आहे की हे लोक आज ज्या पद्धतीने उपस्थित राहिलेले आहेत एकदम शांतीपूर्ण ह्या लोकांनी आज हा मोर्चा आयोजित केलेला आहे। ह्या लोकांना उग्र होऊ देऊ नका। जर ही जनता उग्र झाली तर इथे पाणी नाही, तुम्हाला खाली यायला मिळणार नाही। हे बोलतो आणि थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, बोलो शिवसेना जिंदाबाद जिंदाबाद। अनिल परब साहब आगे बढ़ो, अनिल परब साहब आगे बढ़ो। शिवसेनेचा मिट्टी में मिल जाएगा, मिट्टी में मिल जाएगा। हंडा मोर्चासाठी येथे उपस्थित असलेले सर्व शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसेनेचे सर्व
हंडा मोर्चासाठी उपस्थित शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते, शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि पाण्यासाठी त्रस्त असलेल्या अंधेरीकर नागरिक बंधूंनो आणि भगिनींनो, ज्या प्रश्नासाठी आज इथे आपण एकत्र जमलेलो आहोत, ज्या कामासाठी इथे आपण जमलेलो आहोत, तो आज सगळ्यात महत्वाचा प्रश्न जो आज सर्वसाधारण नागरिकाला, गरीबाला, झोपडपट्टीत राहणाऱ्या, चाळीत राहणाऱ्या, बिल्डिंग मधल्या राहणाऱ्या माणसाला भेडसावतोय, तो म्हणजे पाण्याचा प्रश्न. आपल्याला माहिती आहे की गेले 3 वर्ष मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक नाहीयेत आणि 3 वर्ष नगरसेवक नसल्यामुळे या प्रशासनाला असं वाटतंय की आम्हाला विचारणारं कोण नाहीये. आम्ही आता मालक झालेलो आहोत, आम्हाला विचारणारं कोण नाहीये. त्यांना हे माहित नाही, त्यांना विचारणारही तुमचे मायबाप शिवसेना आज रस्त्यावरती तुम्हाला विचारायला उतरलेली आहे. गेले कित्येक दिवस आम्ही या पाणी प्रश्नासाठी मुंबईच्या सर्व पाणी अधिकाऱ्यांना आणि आयुक्तांना भेटतोय. जे हरून खान यांनी सांगितलं की मुंबईत पाणी कपात आहे का, असा प्रश्न मुंबईच्या कमिशनरला विचारल्यावर त्यांनी सांगितलं मुंबईत पाणी कपात नाही. जर मग मुंबईत पाणी कपात नाहीये, मग माझं हक्काचं पाणी जातं कुठे? मला जे कायद्याने मिळालं पाहिजे पाणी ते जातं कुठे? पूर्वी कसं होतं, पाणी आलं नाही तर लोक नगरसेवकाच्या घरी जात होते. आपला नगरसेवक महानगरपालिकेत येत होता, अधिकाऱ्यांना पकडून घेऊन येत होता आणि त्यांच्याकडनं काम करून पाणी व्यवस्थित करून देत होता. पण गेले 3 वर्ष यांना विचारणारा कोण नाहीये. यांना असं वाटायला लागलं की हे स्वतः मालक झाले आहेत मुंबई महानगरपालिकेचे आणि त्याच्यामुळे पाण्यासाठी कुठली चावी कुठेही फिरवली तरी आम्हाला कोण विचारणार नाही. जसं अरुण खान यांनी सांगितलं की पाणी कुठे जात आहे, तुमचं जे गरीबाला द्यायचं पाणी आहे ना, हे मोठ्या मोठ्या टॉवर मध्ये जात आहे, हे कमर्शियल कॉम्प्लेक्स मध्ये जात आहे आणि त्याचे हप्ते तुमच्याकडे रेग्युलर येत आहेत. हे काय आम्हाला माहित नाही, अशातला भाग नाहीये. आणि आम्ही गेले कित्येक दिवस हा विषय लावून धरलाय. शिवसेना पाण्याच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरली आहे. आज एप्रिल महिना आहे, पुढचा मे महिना आहे. मागच्या वर्षी मे महिन्यामध्ये व्यवस्थित पाणी होतं का, तर मागच्या वर्षी लोकसभेच्या निवडणुका होत्या. या वेळेला पाणी कमी झालंय. आज तुम्हाला सांगतो, ज्या दिवशी आमची कमिशनर बरोबर मीटिंग असते, ज्या दिवशी आपला मोर्चा असतो, ज्या दिवशी कोणतरी अधिकारी मार खाणार असतो, त्या दिवशी बरोबर पाणी येतं. 2 दिवस पाणी बरोबर असतं, कुठेही पाण्याची कपात नसते. म्हणजे याचा अर्थ पाणी आहे ना. जर कपात असेल तर तुम्ही आम्हाला सांगायला पाहिजे कपात आहे, पाणी मिळणार नाहीये म्हणून. परंतु आज आम्ही फक्त इथे हंडा आमच्या डोक्यावर ठेवलेला आहे. आज या बायका इथे ज्या घेऊन आल्यात हंडा, हा रिकामा हंडा आमच्या डोक्यावर आहे. 15 दिवसात पाणी आलं नाही तर हा हंडा तुमच्या डोक्यात फटकावल्याशिवाय या महिला राहणार नाही. हे सांगण्यासाठी मी इथे आलोय. आणि मी पोलिसांना पण सांगतोय, जर आमच्या एखाद्या महिलेने डोक्यात हंडा मारला तर जरा सांभाळून घ्या, कारण तुमच्या पाण्याचा प्रश्न देखील आम्हीच सोडवतोय. कारण तुमच्या घरी जेव्हा पाणी येत नाही तर तुमच्या घरचे लोक आमच्याकडे येतात. आता इथे किती पोलीस कॉलनी आहेत मला माहित नाही, पण एच ईस्ट मध्ये, एच वेस्ट मध्ये, जिथून मी आता आलो, इथे डीएन नगरला आहे, वर्सोव्याला आहे, त्यांच्या कॉलनीला पाणी येत नाही तर ते आपल्याचकडे येतात. आणि त्याच्यामुळे जर आम्ही 1-2 जणांना समजा उद्या हाणला तर थोडा आम्हाला सांभाळून घ्या. कारण हा काय आम्ही अतिरेकी नाहीये, आम्ही काही चोर गुंड नाहीये. लोकांच्या प्रश्नासाठी रस्त्यावरती उतरलेलो आहोत आणि लोकांच्या प्रश्नासाठी भांडतोय. वेळ पडली तर या अधिकाऱ्यांना खाली उतरू पण देणार नाही.
आणि जे काय खराब पाणी आज येत आहे ना, हेच पाणी यांना प्यायला लावू, हे सांगण्यासाठी इथे म्हणजे आलो. आज सकाळपासून हजारो पोलीस आज शिवसैनिकांच्या बंदोबस्ताला लागलेले आहेत. अरे आम्ही काय चोर लोक आहोत का? आम्ही काय बदमाश आहोत का की आमच्यासाठी एवढे पोलीस ठेवलेले आहेत? कालपासून तुम्ही नोटीसेस देताय आमच्या कार्यकर्त्यांना. असा काय गुन्हा केला? पाणीच मागितलं ना. पाणी मागताय तर तुम्ही नोटीस देताय. पोलिसांना पण लाज वाटली पाहिजे की चांगल्या कामासाठी एखादा कार्यकर्ता उत्तरतोय तर त्याच्या पाठीमागे उभं राहायचं का त्याला नोटीस द्यायची? मी तुम्हाला आजच सांगतोय, जेवढ्या नोटीस द्यायच्या तेवढ्या द्या. जी काय कारवाई करायची ती द्या. तुमच्या कारवाईची आम्हाला चांगली सवय आहे आणि आम्ही कुठलाही गुन्हा करू तो मान खाली घालून नाही करणार, ताठमाने नाही करणार, कारण आम्ही लोकांसाठी लढतो. जर माझ्या एखाद्या कार्यकर्त्याने एखाद्या याच्या कानाखाली मारली तर ती चांगल्या कामासाठी असेल, कारण ऐकतच नाही येत ना. फक्त हप्ते घेऊन लोकांना पाणी द्यायचं नाही, गरिबाचं पाणी काढून घ्यायचं आणि श्रीमंताच्या पोटात भरायचं. याच्यासाठी जर माझा कार्यकर्ता रस्त्यावर उतरलेला असेल तर त्याच्या पाठीची पूर्ण शिवसेना उभी आहे, हे सांगण्यासाठी इथे मी आलोय. नाही कोणाच्या बापाची, नाही कोणाच्या बापाची. कारण गेले कित्येक दिवस हे मुंबई लुटण्याचं काम चालू आहे. ज्या पद्धतीने मुंबई लुटली जाते, गेल्या 3 वर्षामध्ये ज्या पद्धतीने मुंबई लुटली गेली, 1996 पासून सलग मुंबईचा महापौर शिवसेनेचा आहे. उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली मुंबई महानगरपालिकेने 2002 ला 650 कोटी रुपये नुकसानीत असलेली महानगरपालिका त्याच्यात 90 लाख कोटीच्या ठेवी फिक्स डिपॉझिट आपण तयार केल्या आणि त्याच्यातनं मोठे मोठे प्रोजेक्ट मुंबईसाठी उपलब्ध केले. म्हणजे त्याच्यातला एक मोठा प्रोजेक्ट म्हणजे कोस्टल रोड. हे मुंबईचं काम नियोजन हे उद्धव साहेबांनी व्यवस्थित केलं होतं. परंतु गेल्या 3 वर्षामध्ये या सरकारने मुंबईच्या सगळ्या एफडी तोडल्या आणि कॉन्ट्रॅक्टरांच्या खिशात घातल्या. सगळे जे काय पैसे आहेत, आज मुंबई महानगरपालिकेची पगार देण्याची नाजूक परिस्थिती झालेली आहे. भविष्यात यांचा पगार होईल की नाही मला माहित नाही. जबाबदार कोण? हे राज्य सरकार जबाबदार आहे. म्हणून त्याला निवडणुका नको आहेत, कारण प्रशासक त्यांचं ऐकतायत, पोलीस त्यांचं ऐकतायत. कशाला त्याला प्रशासक हवा? या एफडी तोडल्या आहेत. 1600 कोटी रुपयाचं रोडचं टेंडर काढलं गेलं. 1600 कोटी रुपयाचे रोड. आता तुम्हाला माहिती आहे अंधेरीमध्ये सगळे रोड खणलेत, वर्सोव्यामध्ये सगळे रोड खणलेत. आपण मागे सभा घेतली, आपल्याला नाईलाज असतो, लोकांना 3-3 किलोमीटर चालवावं लागलं कारण रोडवरनं चालायची जागा नव्हती. त्या रोडची सगळी कॉन्ट्रॅक्ट मित्रांना देऊन टाकली. ज्या कॉन्ट्रॅक्टर लोकांना पैसे दिले त्यांना ऍडव्हान्स दिला, त्या ऍडव्हान्स मधनं 10% काढून जे लोक निवडणुका लढणार आहेत त्यांना 10% देऊन टाकले आणि त्या 10%वरती आपल्याशी ते लोक लढले. एवढे पैसे मिळून देखील हारून खानने त्यांना हरवलेलं आहे. ही आपली ताकद आहे. हे पैसे त्यांना मिळालेत आणि आता पैसे त्याला पैसे नाहीयेत. मुंबई महानगरपालिका भिकारी होत चालली आहे आणि म्हणून कॉन्ट्रॅक्टर लोकांचे पैसे येत नाहीयेत आणि म्हणून त्यांचं काम बंद झालेलं आहे. आज लोकांचे चालण्याचे वांदे झालेले आहेत. सिनियर सिटीजन रस्त्यावर चालू शकत नाहीये, लोक चालताना पडतायत आणि म्हणून मी आता हा जाब विचारायला आता जाणार आहे आतमध्ये. आज तुम्हाला माहिती आहे की पाण्याचा प्रश्न, रोडचा प्रश्न, हे सगळे प्रश्न बिकट असताना एवढी भीक लागली आहे की उद्या कचरा गोळा करण्याचा टॅक्स पण मुंबई महानगरपालिका आपल्याकडनं घेणार आहे. अरे हे महानगरपालिकेचं कामच आहे, हे महानगरपालिकेचं कामच आहे कचरा गोळा करणं. पण तुमच्या खिशातनं आता पैसे घ्यायचं चालू आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टींना विरोध करण्यासाठी आपण इथे आलोय. मी आता शिष्टमंडळ घेऊन वरती जाणार आहे. 15 दिवसाचा त्यांना अवधी देणार आहे. मी त्यांना आता सांगितलेलं आहे, 2 वॉर्ड ऑफिसरना, जर 15 दिवसात पाणी आलं नाही
तर मी विभागातल्या सगळ्या गरीब लोकांना घेऊन तुमच्या अधिकाऱ्यांच्या घरी आंघोळीला येणार. आमचे सगळे लोक तुमच्या घरी येतील, घुसतील घरात, चांगला सोप बीप लावून ते लोक जे शॅम्पू वापरतात ते लावून आंघोळ करू. पण ह्यांना जसं एकदा ह्यांना कळू देत की गरीबाला त्रास दिला तर तो त्रास काय असतो हा अधिकाऱ्यांना आता दाखवण्याची वेळ आलेली आहे. आणि म्हणून आज फक्त एवढ्या शॉर्ट नोटीसवरती आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात इथे आलेला आहात. मी पुन्हा एकदा आदित्य साहेबांच्या वतीने आपले आभार मानतो की जे शिवसेनेने प्रश्न उचललेला आहे हे आज पहिलं पाऊल आहे. आज आपला इशारा मोर्चा आहे. आज आपण त्यांना सांगतोय, पुढच्या वेळेला सांगायला येणार नाही. पुढच्या वेळेची जी ऍक्शन असेल ती कोणालाही न सांगता असेल. त्याचे काय परिणाम होतील मला माहित नाही, पण त्याचे जे परिणाम होतील त्याची जबाबदारी मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी, त्याची जबाबदारी राज्य शासन, त्याची जबाबदारी तुमच्यावर असेल हे मी तुम्हाला सांगायला आलो. आणि म्हणून आजच मी एवढंच सांगतो की आता आपण ह्या मोर्चाच्या वतीने या आंदोलनाला हात घातलेला आहे. आता हे आंदोलन जोपर्यंत यशस्वी होत नाही तोपर्यंत आपण माघार घ्यायची नाहीये. आज तुम्ही आलात त्याबद्दल तुमचे आभार मानतो. मी आता हा वरती शिष्टमंडळ घेऊन जातोय. हा मोर्चा संपला असं मी जाहीर करतो, कारण तुम्हाला खूप वेळ उन्हात ठेवायचं नाहीये. परंतु या 15 दिवसानंतर जर पाणी झालं नाही व्यवस्थित तर पुढे काय करायचं याचे देखील आपल्याला सूचना दिल्या जातील. पक्षाचा जो काही निर्णय असेल तो आपल्याला कळवला जाईल. परंतु शिवसेना आता ऍक्शन मोडवर आल्यावरती प्रश्न कसा सुटत नाही हेच आपण बघतो. आणि हे करण्यासाठी मला पूर्ण खात्री आहे अख्खी शिवसेना आज रस्त्यावर उतरलेली आहे. पूर्ण ताकदीनिशी आपण हा प्रश्न सोडवू आणि लोकांना न्याय देऊ असा विश्वास व्यक्त करून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.